अण्णा, मी तुमच्या शेजारचाच आहे, म्हणजे कळमचा आहे मी. संतोष देशमुखांच्या मुलाबाळांना न्याय मिळावा का? तर नक्की मिळावा. मात्र धनंजय मुंडेंबाबत कुठेतरी स्थानिक नेतृत्व, म्हणजे सर्वपक्षीय आमदार, त्यामध्ये तुम्ही आहात, संदीप क्षीरसागर असतील, त्यांचे स्वपक्षीय प्रकाशदादा असतील सोळंके, इतकंच नाही तर पलीकडे पंडित असतील. धनंजय मुंडे विरुद्ध सर्वपक्षीय, म्हणजे धनंजय मुंडे विरुद्ध बीड जिल्ह्यातील इतर आमदार, हे राजकारण कुठेतरी तयार झाले का बीडमध्ये आता? याच्यात कशाचं राजकारण? काय संबंध आहे राजकारण? राजकारण नंतर खेळत बसू. जीव गेला आमच्या माणसाचा. आणि तुम्ही कळमचे आहेत ना, दैठणा तुमच्या शेजारीच गाव आहे. कुत्र्यासारखा फेकून दिला त्याला. अरे माणूस होता ना तो कुत्र्यासारखा. राजकारण का? राजकारण खेळत बसायला 365 दिवस आहेत, 5 वर्ष आहेत. ते बघूच आमचं आम्ही. पंडित तर काय आमच्या बरोबर नाहीत, पंडित त्यांच्या बरोबर आहेत सध्या अजूनही. आणि ते मुंदडा बिचारे 3 लहान आहे, छोटे घटकाचे माणसं आहेत, ते बोलणार नाहीत. आम्ही बोलणार ना, आम्ही कोणाच्या बापाला बाणा. परंतु तुम्ही ज्या इराद्याने प्रश्न विचारताय, तुम्हाला नम्रपणे माझी विनंती की तुम्ही संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीने झाली, ज्या प्रकाराने झाली, रिंगण करून मारणं, त्याचा व्हिडिओ कॉल तयार करणं, दुसऱ्याला दाखवणं. व्हिडिओ कॉल दाखवता का एखाद्याच्या माणसाचा? जीव मारले, त्याला जीव गेला त्याचा. थोडे तिडके नाही, 300-350 ठोक्या टाकलेत त्याच्या अंगावर आणि तुमच्याच कळमच्या शेजारी आणून फेकून दिला. अरे एखाद्या कुत्र्याला दगड मारला ना तरी बी आपल्या हार्टमध्ये कधी कधी होतं, अरे चुकून आपण दगड मारला रे. इतकं मारित असतात काय तर? आणि त्याच्या पत्नीचं काय होणार आहे उद्या? आणि 27,500 ग्रामपंचायत आहेत या राज्यामध्ये. प्रत्येक सरपंचाला त्याच्या डोकळ्यात संतोष देशमुख दिसायला लागलाय. बरोबर. राजकारण कुठलं? याच्यात काय राजकारण?